ताई, हं. मी गुरुचरित्र पारायण खूप उत्साहाने चालू केलं. पण मला आता आळस येतो, वाचताना जांभळा येतात, वाचूशी वाटत नाही. असे का होते? गुरुचरित्र या वेदतुल्य ग्रंथाचं आपण जेव्हा पठण करत असतो तर मुळातच गुरुचरित्र वाचणारा सेवेकरी खूप भाग्यवान असतो आणि श्री गुरुदेव दत्तांच्या आज्ञेशिवाय आपण गुरुचरित्र वाचू शकत नाही. परंतु गुरुचरित्र वाचत असताना ह्या ज्या गोष्टी येतात किंवा अडथळे येतात, बऱ्याच वेळा वाचन करत असताना जांभळा येणं, कंटाळा येणं, निगेटिव्ह वाटणं किंवा आत्ता नको वाचायला नंतर वाचू का, हे खरं तर आपल्या घराण्यातले पितृदोष असतात, कुलदैवतेचे दोष असतात, वास्तुदोष असतात, परांनाचे दोष असतात. यामुळं या गोष्टी घडतात. म्हणूनच आपण सुरुवातीला महाराजांना जसं नारळ खडीसाखर ठेवून विनंती करतोच, परंतु असं झाल्यानंतर पण परत महाराजांना शरणागती जाऊन मनोभावे मुजरा करून विनंती करायची असते की महाराज मला चैतन्य द्या, उत्साह द्या आणि हे सप्ताह पद्धतीचं गुरुचरित्र तुमच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू द्या.